छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार चालवणाऱ्या महापालिकेच्या आयुक्तपदी गेली 3 वर्ष कार्यरत असलेले जी श्रीकांत यांची अचानक बदली झाली आहे। 2 एप्रिल रोजी हा आदेश जाहीर झाला आणि शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या बदलीच्या आदेशाने एकाच वेळी प्रशासनाच्या 3 मोठ्या खुर्च्या बदलल्या गेल्या। शहराच्या कारभाराची दिशाच बदलली आहे। जी श्रीकांत यांची बदली थांबवण्यासाठी शहरातील काही लोक पुढे सुद्धा येत आहेत। पण बदली थांबेल का आणि जी श्रीकांत यांनी 3 वर्षात काय कामं केली याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। श्रीकांत यांनी 3 मे 2023 रोजी महापालिकेत पदार्पण स्वीकारलं। त्यांनी सुरुवातीला शहराच्या पाणी पुरवठ्यावर विशेष लक्ष केंद्रित केले। दररोज शहरवासियांना सातत्यपूर्ण पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी कंबर कसली। ही बाब शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याची होती। आयुक्तपदी आल्यानंतर त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास आराखडा राबवण्याचा मानस बाळगला होता, जो गेली 33 वर्ष रखडला होता। स्थानिक राजकारण, अतिक्रमणे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया यांना तोंड देत त्यांनी शहराचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न केले। चिकलठाणा येथे रस्ता रुंदीकरणाने बाधित झालेल्या व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय घेऊन त्यांनी व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली। शहराला नवा कचरा संकल्पना आणि वाहतूक करार राबवण्यातील श्रीकांत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी बाब म्हणजे मेन कमिशनर बनगू उपक्रम यांनी अभिनव उपक्रमाअंतर्गत त्यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी शाळकरी विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले। यामुळे सामान्य शाळकरी मुलांना थेट प्रशासकीय अनुभव घेण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळाली। त्यांनी अतिक्रम हटवण्यापासून ते प्रशासकीय स्तरावर अनेक फेरबदल करून कामकाजाला गती देण्याचे प्रयत्न केले। श्रीकांत यांची बदली झाल्याचे आदेश 2 एप्रिल रोजी धडकले। त्यानुसार त्यांना नवी मुंबई येथील जल जीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले। त्यांच्या जागी अमोल येडगे हे नवीन आयुक्त येणार आहेत। या बातमीने शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हल्लोळ उडाला। सर्वात मोठी चर्चा सुरू होती शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाबद्दल। 200 MLD पाणी आणण्याच्या या योजनेची मुख्य जलवाहिनीची चाचणी सुरू होती आणि काम निर्णायक टप्प्यात होतं। अशा महत्त्वाच्या टप्प्यावर आयुक्त बदलल्यास कामाची गती मंदावेल अशी शंका व्यक्त होऊ लागली। शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांनी त्वरित पुढाकार घेतला। त्यांनी ही बदली रोखण्यासाठी मोर्चे बांधणी केली। आयुक्तांची बदली आम्ही थांबू असे वक्तव्य करत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले। महापौर समीर राजूरकर यांनीही पाणी पुरवठा योजना, नवीन कचरा संकल्पन यंत्रणा पूर्ण होईपर्यंत ही बदली टाळण्याची मागणी केली। दुसरीकडे श्रीकांत यांनीही पाणी योजना पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु बदलीचे आदेश स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले। श्रीकांताच्या बदलीने जिल्हा प्रशासनाच्या 3 प्रमुख पदांवर ट्रिपल बदल झाला आहे। जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदचे CEO अंकित यांचीही एकाच वेळी बदली झाली आहे। आता नवे जिल्हा अधिकारी विनय गौडा आणि नवे CEO मिन्नू PM येणार आहेत। या बदल्यांच्या शहराच्या प्रशासनावर काय परिणाम होणार हे उघडे आहे। एका बाजूला प्रलंबित पाणी प्रकल्प आणि अर्धवट असलेले अनेक काम, तर दुसरीकडे बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप। श्रीकांत यांनी 3 वर्षाच्या कार्यकाळात घातलेला पाया आता पूर्णत्वास येणार की हा बदल शहराच्या विकासाच्या गतीवर विरामचिन्ह ठरेल, हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाला सतावत आहे। तुम्हाला काय वाटतंय, जी श्रीकांत यांच्या बदलीने आधी शहराच्या विकासावर काही परिणाम होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।